म्हणजे मागच्या 9 ऑगस्ट आदिवासी दिनापासून जे काही आदिवासी भागामध्ये आडोशी आणि बोरांडे हा अदानीचा वीज प्रकल्प होणार आहे आणि त्याच्यामध्ये आदिवासी समाजाच्या जमिनी जाणार आहेत, आदिवासी समाजातील कुटुंब विस्थापित होणार आहेत. सगळे कायदे पायदळी तुडवून या प्रकल्पाला शासनाने मान्यता दिलेली आहे. याच्याच विरोधामध्ये आणि ती जी काही 21 ऑगस्टची जनसुनावणी आहे ती रद्द होण्यासाठी सुरेशभाऊ वाजगे हे उपोषणासाठी बसलेत आणि त्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी सुकावेडे होऊन सर्व महिला भगिनी या ठिकाणी सुरेशभाऊ आपल्याला पाठिंबा देण्यासाठी आलेले. जी काही विशेष ग्रामसभा झाली त्या विशेष ग्रामसभेमध्ये अदानी हटाव आणि सह्याद्री वाचवा या ठरावाला सर्वांनी मोठे मंजुरी देऊन तो ठराव देखील आमच्या सर्व महिला आणि तिथल्या महिला पुरुषांनी केलेला आहे. आणि आज सुरेशभाऊच्या या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी सर्व सोकावेड्या महिला या ठिकाणी उपस्थित झालेल्या आहेत. आपण खरं तर सुरेशभाऊच्या तब्येतीची काळजी प्रचंड आहे, कारण 8 दिवस झाले आता सुरेशभाऊची तब्येत देखील खालवत चाललेली आहे. शासनाने कुठल्याही प्रकारचं लेखी निवेदन अथवा तोंडी सांगितलेलं नाही, परंतु त्याच्यावर लवकरच तोडगा निघेल यासाठी सर्वजण प्रयत्नशील आहेत. लवकरच या गोष्टीचा तोडगा निघावा आणि 21 ऑगस्टची सुनावणी आहे रद्द व्हावी याकरता खरंतर प्रयत्न चाललेले आहेत. आपण सारेजण सुरेशभाऊंच्या उपोषणाला पाठिंबा द्यायला आलेला आहे. आपल्या मनापासून आभार व्यक्त करतो आणि सर्वांनी जोरात घोषणा द्यायच्या आहेत. अदानी हटवा आणि सह्याद्री वाचवा. मी म्हणतो अदानी हटवा, तुम्ही म्हणतो सह्याद्री वाचवा. अदानी हटवा, अदानी हटवा. हम तुम्हारे साथ हैं. सुकावेडे गावातील आणले सगळे आमच्या महिला भगिनी आमच्या दत्ता भाऊची पण आई या ठिकाणी बसते. आपला हा लढा आज 8वा दिवस उपोषणाचा. मला पण त्या ठिकाणी कुटुंब आहे, आई वडील आहे. आज माझ्या पत्नीचे वडील वारले, 2 लहान लेकरं. आज त्यांची दशक्रियाविधी झाली. ते सगळं दुःख एका बाजूला ठेवून आज शेवटी आपल्या तालुक्यात वेळ आली, आपल्या आदिवासी भागावर वेळ आली. त्याच्यामुळे आपला आधार असं चालू राहणार आहे जोपर्यंत आपल्याला न्याय मिळत नाही. त्या दिवशी मी आजगावच्या बैठकीत पण ते स्पष्टपणे सांगितलं, जोपर्यंत आपला आदेश प्राप्त होत नाही, रद्द झाले, तोपर्यंत मी माझ्या उपोषणावर राहतो. मला काय व्हायचं ते होऊ दे, दत्ता भाऊ. पण आपल्याला न्याय मिळाल्याशिवाय मी त्या ठिकाणी स्वस्थ बसता नाही. दत्ता भाऊची आई काय माझी आई काय वेगळे नाही. मला शेवटी तुमच्या भावना करतात. अनेक लोक राजकारण करतात, सत्यता सोपं राजकारण करतात. तरी पण आपण सगळे मावळे या ठिकाणी सज्ज झाले लढायला. परंतु आपल्या सेनापतींनी तलवार टाकली म्हणून आपण या ठिकाणी मावळीनेच लढाई लढू. राजे भाऊ बरोबर ना, काळजी करू नका. दत्ता भाऊ तुम्ही सांगितले की उद्या पुण्याला जाणार आहे. तिथं गेल्यानंतर प्रशासनाला सांगा. प्रशासन जोपर्यंत ऐकत नाही तोपर्यंत माझ्या निश्चयावर ठाण आहे. त्या ठिकाणी माझ्या 24 तास समोर राघोजी बांगरे एवढी प्रशासनाला फक्त ते सांगा. शेवटी संघर्ष काय असतो आम्ही छत्रपतीला राघोजी बांगरेला पाहतो. त्याच्यामुळं किती जरी कुणी जरी विनवणी केली, मंत्र्यांनी जरी विनवणी केली, तरी पण आपल्या आदिवासी भागाला, आपल्या जुन्नर तालुक्याला अन्याय भेटल्याशिवाय ही स्वस्त बसणार नाही. की लहान लेकरं आहे आपली पुढची पिढी, तुम्ही काय आठवणार मला सांगा. उद्या जरी जमिनीत नाही राहिल्या या लहान लेकरांनी काय आठवायचं. राज्यकर्त्यांना माफ करणार नाही आठवतं, त्यांना दुःख कळते नाही लोकांची. विजावतो मी 8 दिवस उपाशी टाकायचे लोक काय बसले, पण याच्यापेक्षा या लोकांच्या भावना समजून घ्यायला पाहिजे. धन्यवाद सगळ्या आई, माझ्या ताई सगळ्या आल्या. सगळ्यांना धन्यवाद.
चलो दुकान उठून मग सेपरेट झाली का लाईव्ह दोन्ही झाली. हा सेपरेट चालूच आहे. माग पडशील अरे पुढे ये मावशी पुढे वय ना फोटो काढायचा बदल घे पासून 40 किलोमीटर